हॅलो डिअर फ्रेंड, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर. सिम्प्लिफाईड इयरबुक 2024 या सिरीजला जसा प्रतिसाद तुमचा मिळाला आहे आणि मिळत पण आहे, त्याच पद्धतीने या सिरीजला पण मी प्रतिसाद असू द्या. कारण की तुमच्या कमेंटवरून, तुमच्या आग्रहास्तव मी परिक्रमा ही सिरीज कंटिन्यू करत आहे आणि जानेवारी 2024 पासून आपण हे कंटिन्यू पुढे करणार आहे. आणि येणारी जी काही अपकमिंग एक्झाम, राज्यसेवा असो, तुमची कंबाईन एक्झाम असो 2024ची, त्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. आणि परिक्रमा म्हटलं तुम्हाला माहितीच आहे ऑलरेडी, कारण की हे जे आपलं मासिक आहे, या मासिकमधून करंट अफेअरच्या प्रत्येक न्यूज आपल्या डोळ्याखालून जाणार आहे. आणि पण वाचण्याचा कंटाळा एकच आहे की परिक्रमामध्ये त्यांची जे काही पेजची जे काही क्वालिटी आहे आणि त्यामध्ये त्या जे काही फॉन्ट आहे, म्हणजे एकदम बारीक अक्षरामध्ये, ते वाचण्यामध्ये थोडंसं कंटाळा येते. पण आता महत्त्वाचं कसं आहे की आपण या लेक्चर सिरीजच्या माध्यमातून, तुमच्याजवळ जर परिक्रमा असेल तर तुम्ही अशा पद्धतीने हायलाईट करून घेऊ शकता आपल्या लेक्चरसोबत. आणि जर तुमच्याजवळ परिक्रमा नसेल तर तुम्ही वेल अँड गुड, तुम्ही हे कंटिन्यू सिरीज फॉलो करू शकता आणि क्विकली रिवाईज होईल. तुम्ही स्वतः नोट्स पण तयार करा तुम्ही. तर बघा, आता जास्त वेळ न घेता आपण व्हिडिओला स्टार्ट करूया. तर बघा, जानेवारी 2024ची राजकीय आणि घटनात्मक आपण काय न्यूज बघूया यामध्ये. तर बघा मित्रांनो, आता परीक्षेच्या दृष्टिकोनातून प्रत्येक न्यूज महत्त्वाची नसते. त्यामधील काही परीक्षेमध्ये येण्याचा जे काही न्यूजमध्ये प्रत्येक न्यूजमधील डाटा आपल्याला घेणं आवश्यक आहे. तर एवढं सारं न्यूज वाचत बसलं तर आपल्याला करंट अफेअर भरपूर साऱ्या न्यूज तर भरपूर साऱ्या मिळतात, पण परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे नसतात. तर बघा, आता पहिली न्यूज काय आहे, पण प्रत्येक न्यूज प्रत्येक पेज मी तुम्हाला तुमच्या समोरच मांडणार आहे आणि काय आहे ते तुम्हीच बघायचं. कारण की मी आधी तर हे वाचन केलेलं आहे, तुम्हाला मी हायलाईट करून दिलेलं आहे. महत्त्वाच्या बाबी काय आहेत मीच सोडलेल्या नाही, तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही, फक्त कंटिन्यू सिरीज लास्टपर्यंत बघायची. तर अनुसूचित जातीचे जे काही उपवर्गीकरण आहे, आता परीक्षेच्या दृष्टिकोनातून या न्यूजमधून काय बघायला मिळते आपल्याला. तर बघा, अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण. आता उपवर्गीकरण म्हणजेच काय आहे की जर उपवर्गीकरण जर केलं जातीमध्ये, जर बघितलं जसं की शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब, SC ST आणि OBC यामध्ये उपवर्गीकरण केलं, तर आरक्षणाच्या बाबतीत त्या उपवर्गीकरण केल्यावर त्यामधील जे काही घटक जाती आहेत, उपघटक जाती आहेत, त्यांना आरक्षणाचा लाभ मिळतो. यासाठी नरेंद्र मोदी यांनी एक समिती स्थापन केली या अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण करण्यासाठी. मग मुद्दा कुठला आहे, तर मुद्दा आहे आंध्र प्रदेश आणि तेलंगणामधला. तर हे आंध्र प्रदेश आणि तेलंगणामधील जे काही दलित समुदाय आहे, म्हणजे जे काही शेड्यूल कास्ट आहे, यामधील जे उपवर्ग आहेत, म्हणजेच एक माला समुदाय आणि एक थोडंसं माडिगा समुदाय. तर या माला आणि माडिगा समुदायामधील जे काही शेड्यूल कास्टमध्ये येतात, तर या माला आणि माडिगा समुदायामधील माडिगा समुदायाला आरक्षणाचा लाभ तेवढा मिळत नाही जेवढा माला समुदायाला मिळतो. आणि जर विशेषतः पाहिलं तर तेलंगणामध्ये सर्वात जास्त संख्या जर बघितली तर शेड्यूल कास्टमध्ये 2011च्या जनगणनेनुसार तर 50% ही लोकसंख्या माडिगा समुदायाची आहे. मग आता यांची लोकसंख्या तेलंगणामध्ये जास्त आहे या समुदायाची. शेड्यूल कास्टमध्ये पण येते हे, आणि माला समुदाय पण शेड्यूल कास्टमध्ये येते. पण माला समुदायाला जास्त थोडंसं इथे लाभ मिळतो आरक्षणाचा, पण माडिगा समुदायाला थोडंसं बहिष्कृत झालेलं आहे इथून. तर त्यासाठी एक समिती स्थापन केलेली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, की यांचं वर्गीकरण जर केलं तर जातीमधील उपवर्गीकरण म्हणजेच आरक्षण आणि सकारात्मक कारवाईसाठी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीय OBC विद्यमान श्रेणीमध्ये उपसमूह तयार करण्याची प्रक्रिया आहे. ओके. तर आता परीक्षेमध्ये काय विचारणार, तर आपल्याला जर बघितलं तर माला, नुकतेच न्यूजमध्ये असलेला माला आणि माडिगा समुदाय हे कोणत्या राज्यामधील आहे, तर आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये राज्यामधील शेड्यूल कास्टमधील समुदाय आहे, एवढंच महत्त्वाचं आहे. तर बघा, आता तर पुढे जे काही महत्त्वाचा पॉईंट आहे, तर इथे तुम्हाला विचारू शकते की जर बघितलं तर या उपवर्गीकरणाचे उद्दिष्ट काय आहे, तर विविध श्रेणीतील जे काही आहे ते असमानता दूर करणे, समाजातील सर्वात वंचित उपेक्षित वर्गामध्ये लाभ पोहोचवणे, सरकारच्या योजनांचा याचं उद्दिष्ट आहे. हे सगळं तुम्हाला माहितीच असेल. तर यामध्ये जर बघितलं तर OBCचं वर्गीकरण करण्यात आलं. तर या OBC वर्गीकरणाबाबत शिफारस करण्याची जी काही आहे, यासाठी G रोहिणी आयोग नियुक्त केलेला आहे 2017 मध्ये. तर मग G रोहिणी आयोग कशासाठी आहे, माडा आणि माला या समुदायासाठी नाही, तर OBC मधील जे काही उपवर्गीकरण आहे त्यासाठी G रोहिणी आयोग नियुक्त केलेला आहे. ओके, इथून एवढी क्लिअर आहे. 2 ते 3 पॉईंट आहेत, बाकी काहीच नाही, फक्त मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न केला फर्स्ट न्यूजमध्ये. तर अशा पद्धतीने आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्याला न्यूज आपल्या डोळ्यासमोरून हे घेणं आहे आणि त्यामधील जे काही महत्त्वाचे क्रक्स जे काही पॉईंट आहेत ते आपल्याला घेणं आहे. तर हरियाणाचं जे काही खाजगी क्षेत्रातील आरक्षणाचा कायदा घटनाबाह्य केलेला आहे. तर बघा, आता हे काय मग, तर पंजाब आणि हरियाणा
उच्च न्यायालयाने हरियाणा राज्य स्थानिक उमेदवाराचा जे काही रोजगार कायदा आहे 2020चा, हे कायदा काय रद्द ठरवलेला आहे. तर बघा आता काय मग काय रद्द ठरवलेलं आहे, तर बघा या न्यायालयाने म्हटलं की हा कायदा घटनाबाह्य आणि नागरिक आणि मालकांच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन करतो म्हणून हे सांगितलेलं आहे. तर हे रद्द केलेलं आहे. तर यांनी काय केलं मग हरियाणा आणि स्थानिक जे काही पंजाब हरियाणा सरकार आहे, या सरकारने 2021मध्ये हा कायदा लागू केला होता. या कायद्यामध्ये म्हटलेलं होतं की जे स्थानिक हरियाणामधील पंजाबमधील ते स्थानिक उमेदवार आहेत त्यांना रोजगार 30,000 रुपयापेक्षा जर मासिक वेतन असेल, जे की खाजगी क्षेत्रामधील मासिक वेतन 30,000 रुपयापेक्षा कमी असेल, तर त्या क्षेत्रातील नोकऱ्यांमध्ये स्थानिक उमेदवारांसाठी 50% आरक्षण असावं, ते पण 10 वर्षासाठी अनिवार्य असावं, असं त्यांनी केलं. पण असं केल्यामुळे जरी बघितलं तर मालकांच्या मूलभूत अधिकारांचे पण उल्लंघन होते, त्यांना जास्त पेमेंट करावं लागते. ओके. आणि त्यासोबत हे कायदा घटनाबाह्य पण नागरिकांच्या आणि मूलभूत हक्काचे उल्लंघन करते, असं म्हणून रद्द केलेलं आहे. तर हे काय एवढं काही महत्त्वाचं नव्हतं, पण तरी तुम्हाला वाटलं नाही पाहिजे की न्यूज आपण स्किप करत आहे. ओके. तर बघा आता विधानसभेत मंजूर केलेली विधेयके राज्यपाल रोखू शकत नाही, असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे. तर हे आपल्याला जीएसच्या पॉईंट ऑफ महत्त्वाचं आहे. सरळ सरळ आपल्याला प्रश्न इथून येऊ शकतो. तर विधानसभेने मंजूर केलेलं एखादं विधेयक जर राज्यपालाकडे केलं, तर आपण बघितलंच, आपण पॉलिटीमध्ये वाचलेलंच आहे. बघा राज्यांच्या विधानसभांनी मंजूर केलं एखादं विधेयक आणि ते राज्यपालाच्या संमतीकडे गेलं. सपोज एक विधेयक आहे, ते राज्यपालाच्या संमतीकडे गेलं, तर राज्यपालाने काय करायला पाहिजे मग, हे सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. तर राज्यपालांनी या विधेयकाला संमती देण्याबाबत जे काही विलंब आहे, त्या विलंब करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने काही गाईडलाईन्स व्यक्त केलेल्या आहेत, जे की राज्यघटनेमध्ये पण नमूद आहेत. सांगितलेलं आहे त्यांनी की तामिळनाडू राज्य सरकारने काय केलं, हे एक मुद्दा कुठून आला मग, तर तामिळनाडू राज्य विधानसभेने एक विधेयक पुन्हा मंजूर केलेली 10 विधेयक होती, जी की राज्यपाल जे की तामिळनाडूचे आहेत आर.एन. रवी यांनी रोखून ठेवली होती. हे 10 विधेयक पण रोखून ठेवली होती. तर मग पाहिलं तर ॲक्च्युअलमध्ये त्यांना घटनेनुसार काय अधिकार आहे मग हे विधेयकांबद्दल, तर राज्यपालांना. तर राज्यपालांना जर बघितलं तर अधिकार, एखाद्या विधानसभेने जर एखादं विधेयक राज्यपालांकडे संमतीकडे जर पाठवलं, तर त्याविरुद्ध काय केलं, तर राज्यपालाला त्या विधेयकाबद्दल जर बघितलं, त्या विधेयकाला काय करतो राज्यपाल, तो संमती रोखण्याचा पर्याय वापरला तर राज्यपालाने असे विधेयक विधिमंडळाकडे पुनर्विचारासाठी परत पाठवावे लागेल. आणि जर त्यांना पसंती नाही पडली तर ते पुनर्विचारासाठी ते आपल्या राज्य विधानसभेकडे पाठवू शकतात. पण हे राज्यपाल या विधेयकाला रोखून ठेवू शकत नाही, म्हणजे या विधेयकावर ते बसून राहू शकत नाही. त्यांनी क्विकली ते जर पटलं नाही विधेयक, त्यामध्ये काही त्रुटी असेल, तर ते पुन्हा आपल्या राज्य विधानसभेकडे पाठवावं लागेल. पण या तामिळनाडूच्या गव्हर्नरनी काय केलं की जे काही सर्व काही तामिळनाडू सरकारने विधेयक त्यांच्या संमतीकडे 10 विधेयकं पाठवली होती, ते सर्व विधेयके त्यांनी काय रोखून ठेवली, म्हणजे जवळच ठेवले, ते पुनर्विचारासाठी पाठवले नाही. आपण सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं तुमच्याकडे एवढाच अधिकार आहे की जर तुमच्याकडे विधेयक आलं पाससाठी, तर राज्यपालांनी फक्त एवढाच हक्क आहे की तो पुनर्विचारासाठी आपल्या राज्य विधानसभेकडे परत पाठवायचं. ओके. तर अशा विधेयकांबाबत विधिमंडळाने पुनर्विचार करून ते परत राज्यपालाकडे जर पाठवले, तर राज्यपाल ते विधेयक राष्ट्रपतीच्या संमतीसाठी पाठवू शकत नाही, कारण की त्या विधेयकाला संमतीच द्यावं लागेल. का द्यावं लागेल? कारण की विधिमंडळाने पुनर्विचार करून एखाद्या राज्यपालाकडे परत पाठवलेल्या विधेयकाला धनविधेयकाचे दर्जा प्राप्त होतो आणि ज्याला राज्यपालांनी संमती देणे बंधनकारक असते. जसं की आपण केंद्रामध्ये जर बघितलं, धनविधेयकाला आपण राष्ट्रपतीला संमती देणे बंधनकारक आहे. तसंच जर बघितलं तर एखादं विधेयक राज्यपालाकडे संमतीसाठी गेलं आणि राज्यपालाला त्यामध्ये त्रुटी आढळली, तर राज्य विधानसभेकडे ते पुनर्विचारासाठी पाठवू शकतात. पण परत त्यामध्ये पुनर्विचार करून राज्यपालाकडे परत विधिमंडळाने पाठवलं, तर त्या विधेयकाला एक धनविधेयकाचा दर्जा प्राप्त होतो आणि ते राज्यपाल त्या विधेयकाला नाकारू शकत नाही. त्यांना त्या विधेयकाला पुनर्विचार करून पाठवलेल्या विधेयकाला संमती द्यावंच लागते. हे संमती देणे बंधनकारक आहे. तर इथून आपल्याला जीएसमध्ये पॉईंट आपल्याला ऑप्शन सेट करू शकतात आयोग, की विधिमंडळाने पुनर्विचार करून राज्यपालाकडे परत पाठवलेल्या विधेयकाला धनविधेयकाचा दर्जा प्राप्त होतो. बरोबर आहे की चूक आहे? ओके. तर इथून तुम्हाला कळलं असेल हे बरोबर आहे. ओके. तर बघा आता बिहारची जी काय विशेष दर्जाची मागणी, बघा मित्रांनो, काही जे काही माझी तुम्हाला म्हणजे समजून सांगण्याची काही पॉईंट असेल, ते थोडंफार अडचण जात असेल, कारण की थोडंसं
एक व्हिडिओ लेंदी न व्हावा म्हणून मी फास्ट घेण्याचा प्रयत्न करते, तर थोडंसं ॲडजस्ट करा. तर बघा आता बिहारची विशेष दर्जाची मागणी. ओके, आता बिहारची विशेष दर्जाची मागणी काय आहे मग? तर बघा आता, तर 2023 मध्ये यांनी विधेयक मंजूर केलेले आहे की आम्हाला विशेष दर्जाची मागणी द्या. तर बघा आता, बिहारमध्ये जे की जात आधारित सर्वेक्षण केलं बिहारने 2022 मध्ये. मग या जात आधारित सर्वेक्षणावर, या निष्कर्षावर, या पार्श्वभूमीवर बिहार सरकारने मागणी केली की आम्हाला विशेष दर्जाची मागणी द्या, कारण की आमच्या बिहारमध्ये जवळपास 1/3 लोकसंख्या दारिद्र्यात जगत आहे. तर आम्हाला यासाठी विशेष दर्जा हवा. का असायला हवा विशेष दर्जा मग? तर विशेष दर्जा जर दिला तर भौगोलिक, सामाजिक, आर्थिक अडचणींना सामना करणाऱ्या जे काही राज्य आहेत, जे की त्यांची भौगोलिक आणि सामाजिक आर्थिक अडचणी असतात, त्यांना वारंवार त्यांचा सामना करावा लागते. तर अशा राज्यांच्या विकासासाठी केंद्र सरकारकडून काय विशेष तरतुदी त्या राज्यासाठी दिल्या जातात आणि त्याला विशेष दर्जा प्राप्त करणे होय म्हणून. तर यासाठी विशेष दर्जा दिला जातो, म्हणजे त्या राज्याचा विकास व्हावा, कारण की त्या राज्याकडे भौगोलिक, सामाजिक, आर्थिक अडचणींना वारंवार सामना करावा लागतो. त्यासाठी विशेष दर्जा त्या राज्याकडे देतात. मग त्यामधील जे काही अटी आहेत ते आपण पुढे बघणारच आहे. तर बघा आता, राज्यघटनेमध्ये मग विशेष दर्जाची तरतूद आहे का? तर नाही आहे. लक्षात असू द्या मित्रांनो, राज्यघटनेमध्ये विशेष दर्जाची तरतूद आहे का? नाही. ओके, तर पुढे बघा आता, मग हे काय आहे नेमकं, कुठून आलेलं आहे हे पॉईंट? तर हे वर्गीकरण जर बघितलं तर 1969 मध्ये 5वा वित्त आयोग आहे, त्या आयोगाच्या शिफारशीवरून करण्यात आलेले विशेष दर्जाचं वर्गीकरण. तर 1969 मध्ये जम्मू काश्मीर, आसाम आणि नागालँड या राज्यांना विशेष दर्जा देण्यात आला 1969 मध्ये 5व्या वित्त आयोगानुसार. पण आता जर बघितलं आपण, पूर्वीचे नियोजन आयोगाची जी काही राष्ट्रीय विकास परिषद आहे, या परिषदेद्वारे हा विशेष दर्जा बहाल केला जायचा. पण आता जर बघितलं आपण विशेष दर्जाचं जर बघितलं प्रेझेंट सिनेरिओ, तर 11 राज्यांना हा विशेष दर्जा प्राप्त आहे. कोणते आहेत मग ते? लक्षात असू द्या, ट्रिक करून पाठ करून घ्या. आसाम, नागालँड, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, मेघालय, मिझोरम, सिक्कीम, त्रिपुरा, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, तेलंगणा आणि जम्मू काश्मीर जे होता ते आता तो केंद्रशासित प्रदेशामध्ये रूपांतर झाला. त्याचा जे काही विशेष दर्जाचा जे काय दर्जा काढून घेतलेला आहे. तर किती आहेत आता विशेष दर्जा प्राप्त? 11 राज्य आहेत. तर आता विशेष दर्जाचे निकष काय आहे मग? तर विशेष दर्जाचे निकष कोणत्या सूत्रानुसार आहेत? तर कोणत्या समितीनुसार आहेत? तर गाडगीळ सूत्रानुसार विशेष दर्जाचे निकष आहेत. काय असावं की राज्यामध्ये जर बघितलं तो राज्य डोंगराळी किंवा कठीण प्रदेश नसावा, तर ते असला असेल तर तो विशेष दर्जा प्राप्त होतो. लोकसंख्येची कमी घनता आहे आणि आदिवासी जमातींची अधिक संख्या आहे, त्यासाठी विशेष दर्जा त्यावेळेस मिळू शकते. आंतरराष्ट्रीय सीमांना त्या लागून असलेल्या राज्यांना विशेष दर्जा निकष मिळतो. का? कारण की आंतरराष्ट्रीय सीमांना लागून असल्यावर राज्यांना वेगवेगळ्या प्रकारचे जे काही सिक्युरिटीच्या बाबतीत जे काही चकमकी होतात, त्या राज्यांतील लोकांना, सामान्य नागरिकांना फेस करावं लागतात. त्यासाठी पण आंतरराष्ट्रीय सीमांना लागून असलेल्या राज्यांना विशेष दर्जा प्राप्त होते. आर्थिक आणि पायाभूत सोयीसुविधांची जे काही मागासलेपणा राज्यामध्ये असेल त्यांना पण मिळते. आणि राज्याच्या अर्थव्यवस्थेचे जे काय अव्यवहार्य स्वरूप असेल, म्हणजे अर्थव्यवस्थेचा पूर्ण विकास करू शकत नाहीत ते त्यासाठी विशेष दर्जा प्राप्त होते. तर काही बाबी आहेत महत्त्वाच्या पूर्ण होत्यात. ओके, आता जर बघितलं तर इतर राज्यांची मागणी मग अशा पद्धतीने वाढत गेली. हैदराबादने मग 2014 मध्ये मागितलं. ओके, आंध्र प्रदेश मध्ये काय ते एक तेलंगणा गेला, हैदराबाद शहर आहे तेलंगणात गेल्यामुळे आंध्र प्रदेशने पण मागितलं मोठा महसूल बुडाल्यामुळे. तर अशा पद्धतीची काही मागणी वाढतच गेली. जवळपास जर बघितलं तर 14व्या वित्त आयोगाने मग काय म्हटलं की जर आता ओडिशा राज्याने पण मागितलंय मागे. तर असंच जर बघितलं तर मागत राहिले प्रत्येक राज्य विशेष दर्जा, म्हणून 14 वित्त आयोगाने यापुढे कोणत्याही राज्याला विशेष दर्जा देऊ नये अशी शिफारस केलेली आहे. ओके, कोणी केलेली आहे? 14 वित्त आयोगाने. आणि दिलं कोण होतं? प्रथमतः 1969 मध्ये 5व्या वित्त आयोगाने ही शिफारस दिली होती. पण घटनेत तरतूद आहे का विशेष दर्जा देण्याची? नाही आहे. ओके, कशासाठी देतात? कारण की त्या राज्याचा सामाजिक, आर्थिक आणि जे काही सिक्युरिटीच्या बाबतीत काही समस्या असेल, त्यांना वारंवार सामोरे जावं लागते, त्यासाठी विशेष दर्जा दिला जातो. ओके, तर बघा आता, निवडणूक आयोगाद्वारे रैतू बंधूची योजनेचे निधी वितरण रद्द केले. मग का केले असेल असे बरं? तर भारतीय निवडणूक आयोगाने काय म्हटलेलं आहे की तेलंगणामधील रैतू बंधू योजनेअंतर्गत निधी वितरणासाठी नाहरकत दाखवली होती, पण ती आता रद्द केली. आता तर पहिला पॉईंट इथून की रैतू बंधू योजना हे काय, हे कुणाची योजना आहे? तर तेलंगणा सरकारची आहे. तर ही रद्द केली असल्यामुळे याचे जे काही निधी वितरण आहे ते रद्द केलं असल्यामुळे हे महत्त्वपूर्ण ठरू शकते. तर का केलं निधी वितरण रद्द? तर बघा, निवडणुकांनी काही आयोगाने काही आदर्श आचारसंहिता कालावधी इतर उद्यमन केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांप्रमाणे रैतू बंधू योजनेच्या वितरणासाठी एक नाहरकती दाखवली होती, पण ती आता रद्द करून घेतलेली आहे.
मग ह्यामध्ये काय नेमकं अडचण काय झाली ते पुढे बघणार आहोत आपण. तर बघा, यांनी काय म्हटलं की बघा, मतदानाच्या तारखेच्या आधी 48 तासामध्ये योजनेचा निधी वितरण होणार नाही असं सांगितलं होतं क्लिअरली. मग त्यासाठी जर बघितलं तर एखाद्या योजनेचा राजकीय फायद्यासाठी तुम्ही जाहिरात करत असाल त्या योजनेची, तर त्यासाठी तुम्हाला ते काही निवडणूक आयोग त्या योजनेला रद्द करू शकते असं क्लिअर केलं आहे. बरोबर आहे ना? एखादी योजना गव्हर्नमेंट जर स्वतःच्या राजकीय हेतूसाठी त्या योजनेचा लोकांना त्या योजनेच्या माध्यमातून मतदानासाठी काही मागणी करत असेल तर हे योग्य नाही. म्हणून त्यासाठी बंधू योजनेचा निधी काय वाटप रद्द केलेला आहे. रैतू बंधू योजना कोणी चालू केलेली आहे? तेलंगणा सरकारची योजना आहे. तर ही सुरुवात 2018 मध्ये झाली होती. तर हे कशासाठी आहे? शेतकऱ्यांना शेती आणि फळबाग पिकांसाठी गुंतवणूक सहाय्य पुरवते. हे महत्त्वपूर्ण प्रकल्प आहे, उपक्रम आहे. ओके. तर निधी वगैरे काही लक्षात ठेवायची गरज नाही. ओके. आता इथे बघा पुढील न्यूज. सर्टिन काय? तर RTI कायद्याच्या कक्षेतून सूट मिळालेली आहे. तर सर्टिन काय आहे? तर इंडियन कम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम आहे. तर लॉंग फॉर्म लक्षात असू द्या, कारण की न्यूजमध्ये आहे. सर्टिनचा लॉंग फॉर्म वन डे एक्झाममध्ये पण विचारू शकते तुम्हाला. तर इंडियन कम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम आहे. तर या संस्थेला काय माहितीचा अधिकार जे आहे 2005चा कायदा, या कायद्याच्या कक्षेतून वगळण्यात आलेले आहे. मग आता एखाद्या माहिती अधिकार कक्षेच्या कायद्यातून 2005च्या कक्षेतून एखाद्या संस्थेला जर वगळलं, माहिती अधिकार कशासाठी आहे? जी एखादी संस्था माहिती अधिकार कायदा या कक्षेमध्ये जर असेल, तर त्या संस्थेकडून आपल्या जर मूलभूत हक्काचं उल्लंघन होत असेल, तर तुम्ही त्या संस्थेकडून सर्व काही माहिती मागू शकता. आणि ती या राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्टनुसार जर बघितलं, तर RTI माहितीचा अधिकार या कायद्यानुसार तिला द्यावंच लागते प्रत्येक माहिती आपल्याला एक भारताचा नागरिक म्हणून. ओके. तर आता या कक्षेतून हिला सर्टिनला बाहेर काढलेलं आहे. आता या कार्यक्षेत्राच्या बाहेर काढलं RTI ॲक्टच्या, तर त्यामुळे या संस्थेचे जे काही आहे क्रियाकलाप आणि प्रणालीबद्दलची काही माहिती आहे, हे सार्वजनिक होण्यावर काय मर्यादा येतील. आता सार्वजनिक जी काही माहिती आता या सर्टिनला देता येणार नाही. ओके. कारण की राईट टू इन्फॉर्मेशन जे काही माहितीचा अधिकार आहे, या कायद्याच्या बाहेर आहे 2005च्या. सर्टिनला सूट कशी मिळाली मग? सर्टिन काय जर बघितलं, तर हे RTI कायद्याच्या कक्षेतून मुक्त करण्यासाठी केंद्र सरकारने RTI कायद्याच्या कलम 24 अंतर्गत अधिकाराचा वापर केला आहे. कोणत्या कलमचा वापर केला आहे? तर 24 अंतर्गत वापर केला आहे. म्हणून सर्टिनला माहिती अधिकार कायदा 2005च्या कक्षेतून बाहेर काढलेला आहे, 24च्या कलमाचा वापर करून. तर आता मग हे सर्टिन नेमकं काय करते? तर सर्टिन जर बघितलं, तर सर्टिनबद्दल जर बघितलं, सर्टिन ही हॅकिंग आणि फिशिंग, सायबर सुरक्षा धोक्यांच्या हाताळणीसाठी जबाबदार संस्था आहे. आणि हे संस्था इलेक्ट्रॉनिक माहिती तंत्रज्ञान आणि मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत आहे. ओके. तर ही संस्था 2004 पासून कार्यरत आहे. तर आता ही संस्था माहिती तंत्रज्ञान दुरुस्ती कायदा 2008 नुसार सर्टिनला सायबर सुरक्षा क्षेत्राच्या खालील कार्य पार पाडावे लागतात, जे की सायबर घटनांतील. सिम्पली एवढं लक्षात ठेवा, सायबर सुरक्षाबद्दल ही संस्था आहे सर्टिनमधून बाहेर पडलेली आहे. आता या जे काही माहिती अधिकार कायदा 2005च्या कक्षेमधून बाहेर काढलेला आहे सर्टिनला. ओके. तर 24 कलमाचा वापर करून बाहेर काढलेला आहे. ओके. बाकी महत्त्वपूर्ण बाबी मला वाटल्या नाही, तुम्ही ते बघू शकता. ओके. आता जर बघितलं पुढील न्यूज, तर फास्ट ट्रॅक स्पेशल कोर्ट. आता फास्ट ट्रॅक स्पेशल कोर्ट काय आहे? मग 2026 पर्यंत सुरू राहणार असं, म्हणजे ती जी काय फास्ट ट्रॅक स्पेशल कोर्टला काय आहे, एक पुढे जर बघितलं तर यासाठी 2 वर्षासाठी काय मुदतवाढ दिलेली आहे. तर पुढील 2026 पर्यंत हे काय सुरू ठेवण्यास सांगितलेलं आहे. तर बघा, 2019 मध्ये ही सुरुवात झाली या फास्ट ट्रॅक स्पेशल कोर्टची, आणि हे 2 वर्षासाठी मार्च 2023 पर्यंत वाढवण्यात आलं. आता पुन्हा 2023 मध्ये 2026 पर्यंत ते सुरू ठेवणार आहे. तर फास्ट ट्रॅक स्पेशल कोर्ट काय आहे नेमकं? तर FTSC फास्ट ट्रॅक स्पेशल कोर्ट हे विशेष न्यायालय आहे. काय करतात? हे लैंगिक गुन्ह्याशी संबंधित खटले आहेत. त्यासोबत लैंगिक गुन्ह्यापासून बालकांचे संरक्षण कायदा आहे, पॉक्सो, या संबंधात जे काही अंतर्गत बलात्कार उल्लंघनाचा समावेश आहे, या खटल्यांची चाचणी प्रक्रिया जलद करण्याच्या प्राथमिक उद्देशाने हे स्थापन करण्यात आलेले आहे, की ज्या काही लैंगिक गुन्ह्याशी संबंधित आहे, बालकांचे संरक्षण कायदा, पॉक्सोच्या संबंधित काही गुन्हे आहेत, यांना फास्ट जलद प्रक्रियेने निकाल काढणे, यासाठी फास्ट ट्रॅक स्पेशल कोर्ट स्थापन करण्यात आले आहे. ओके. तर इथे जर बघितलं, तर 2018 मध्ये गुन्हेगारी कायदा या सुधारणा कायदा आहे. तर यामध्ये हे लागू केले आहे,
आणि ज्याद्वारे बलात्काराच्या गुन्हेगारांची फाशीची शिक्षेसह कठोर शिक्षा लागू केल्या जाते. त्यानंतर या प्रकरणात जलद न्याय मिळावा यासाठी FTSCची स्थापना करण्यात आली आहे. तर सिम्पली लक्षात ठेवा. त्यानंतर काय आहे की FTSCची स्थापना स्पेशल कोर्टची आहे. कशासाठी? तर लैंगिक गुन्ह्याशी संबंधित जे काही गुन्हे आहेत त्यांना तातडीने निकाल काढणे यासाठी सुरू करण्यात आलेली आहे. आणि ही FTSC जर बघितलं तर केंद्र पुरस्कृत योजना आहे, 2019 मध्ये लागू करण्यात आलेली. ओके. तर पुढे जर बघितलं आपण तर बघा आता यामध्ये काय म्हटलेलं आहे, पुढील न्यूज बघू आपण. भारत सरकार आणि UNLF यांच्यात शांतता करार झालेला आहे. आता काय आहे मग UNLF? तर तुम्हाला सिम्पली असं विचारू शकते की युनायटेड नॅशनल लिबरेशन फ्रंट हे कोणत्या राज्यामधील गट आहे? तर हे मणिपूरमधील एक गट आहे, एक बंडखोर गट आहे. आता यासाठी भारत सरकार आणि यांच्यामध्ये काय एक शांततामय करार झाला. ओके. आय होप शांततामय कराराचे आणि देशाच्या कायद्याचे पालन होईल. ओके. त्यासाठीचे करार करण्यात आला. आता बघा अखिल भारतीय न्यायिक सेवा. आता न्यायिक सेवा काय आहे मग? यामध्ये काय म्हटलेलं आहे की जे की UPSC आहे, हे IAS IPSची जी काही आहे UPSC केंद्रीय लोकसेवा आयोग, हे या पद्धतीनुसारच आता काय करा तुम्ही सर्व राज्यातील अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश आणि जिल्हा न्यायाधीश यांच्या स्तरावरील न्यायाधीश यासाठी यांच्या नियुक्तीसाठी जिल्हा न्यायाधीशाच्या AIJS ही प्रस्तावित केंद्रीकृत भरती प्रणाली घ्या. जसं की UPSC IAS IPSसाठी घेते. तर तशाच पद्धतीने जे काही जिल्हा न्यायाधीश आहे यांच्या भरतीसाठी पण हे AIJS अखिल भारतीय न्यायिक सेवाविषयी म्हणजेच इंडियन ज्युडिशियल सर्व्हिस हे अशा पद्धतीने असायला पाहिजे असं सांगितलं UPSC सारखी. ओके. मग एवढं सिंपल यामध्ये सांगितलेलं आहे. बाकी तर तुम्हाला माहीतच आहे घटनात्मक आधार काय आहे, मग बघू आपण. तर राज्यसभेच्या किमान 2/3 सदस्यांनी पाठिंबा दिलेल्या ठरावावर केंद्रीय नागरी सेवांप्रमाणेच AIJSची स्थापना करण्याची तरतूद आहे. राज्यसभाच ही आहे 2/3 सदस्यांच्या पाठिंब्याने हे ठराव मांडू शकते आणि यावर तुम्हाला काय अशा प्रकारची जे काही नागरी सेवा आहेत या सेवांप्रमाणे स्थापना करण्याची तरतूद आहे. आता बघा 312(2) नुसार काय AIJSमध्ये जिल्हा न्यायाधीशापेक्षा खालील जे काही दर्जाचे निकृष्ट दर्जाचे पद आहे तर हे समाविष्ट यामध्ये होणार नाही. तर 236 मध्ये परिभाषित केलेले आहे की तुम्ही जिल्हा न्यायाधीशावरची जे काही पोस्ट आहेत हे सर्व तुम्ही AIJSच्या नागरी सेवेच्या माध्यमातून भरती करू शकता. ओके. सध्या जिल्हा न्यायाधीशाची नेमणूक कोणामार्फत केली जाते ते बघूया आपण. तर सध्या जर बघितलं तर राज्यघटनेच्या अनुच्छेद 233, 234 नुसार जिल्हा न्यायाधीश नियुक्तीबाबत राज्यांना अधिकार आहे आणि त्यासोबतच राज्य लोकसेवा आयोग आणि उच्च न्यायालयाद्वारे व्यवस्थापित केल्या जातात हे भरत्या. ओके. तर 233 नुसार जिल्हा न्यायाधीशांची नियुक्तीची आणि 234 नुसार न्यायिक सेवेत जिल्हा न्यायाधीशाव्यतिरिक्त इतर व्यक्तीची भरतीसाठी संबंधित 234 कलम आहे. ओके. तर बघा आता जम्मू काश्मीर पुनर्रचना विधेयक आलेलं आहे. आता या पुनर्रचना विधेयकामध्ये काय मग थोडीफार काही बदल झाला असेल तर बदल काय झाला असेल मग सिम्पली लक्षात ठेवा. हे दुरुस्ती विधेयक जम्मू काश्मीरमध्ये आता विधानसभेच्या एकूण जागाची जी काही संख्या होती 107 वरून 114 झालेली आहे. यापर्यंत वाढ होणार आहे सांगितलं. आणि ज्यामध्ये 7 ही जागा अनुसूचित जातीसाठी आणि 9 ही जागा अनुसूचित जमाती या सदस्यांसाठी राखीव असणार आहे. तर 107 वरून 114 होणार आणि SCसाठी 7 जागा आणि STसाठी 9 जागा हे होणार आहे जम्मू काश्मीरमध्ये. ओके. तर बघा आता जे या विधेयकानुसार पाकव्याप्त काश्मीरमधील जे काही ताबा आहे हे संपेपर्यंत विधानसभेच्या काय आहे 24 जागा रिक्त राहतील असं सांगितलं. आणि जम्मू काश्मीरचे विधानसभेची प्रभावी संख्याबळ 83 आहे. हे 83 न होता दुरुस्ती विधेयकानुसार 90 पर्यंत वाढवण्यात आले आहे. विधानसभेचे प्रभावी संख्याबळ आता 90 पर्यंत होईल. ओके. तर हेच महत्त्वाचं आहे, बाकी तर काही महत्त्वाचं नाही. तर बघा आता सर्वोच्च न्यायालयाद्वारे सुवास तैनात. आता सर्वोच्च न्यायालयाद्वारे सुवास काय मग? सर्वोच्च न्यायालयाद्वारे कायदेशीर कारवाईंमध्ये प्रादेशिक भाषेचा वापर सुलभ करण्यासाठी सुवास करण्यास कृत्रिम बुद्धिमत्तेचे आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे काय तैनात करण्यात आलेले आहे. तर सिम्पली विचारू शकते की खालीलपैकी सुवास हे कृत्रिम बुद्धिमत्ता आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर कोणत्या संस्थेने केला? तर जर बघितलं सर्वोच्च न्यायालय यांनी केलेला आहे सुवास. ओके. अरे कशासाठी आहे? तर जर बघितलं तर जे की कायदेशीर कारवाई आहे या कायदेशीर कारवाईमध्ये प्रादेशिक भाषेचा वापर सुलभ व्हावा यासाठी. ओके. तर सुवासचा लॉंग फॉर्म तुम्ही लक्षात असू द्या. सुप्रीम कोर्ट व विधिक अनुवाद सॉफ्टवेअर. ओके. सुप्रीम कोर्ट व विधिक अनुवाद सॉफ्टवेअर. ओके.
आता बघा 370 जम्मू काश्मीरला विशेष दर्जा रद्द करण्यात आलेला आहे. याआधीच आपण बघितलेलं आहे. तर यामध्ये मग नेमकं काय आहे, तर नेमकं विशेष दर्जा रद्द झाला. 370 कलम हे पूर्णतः रद्द झाले का हे बघणं आपल्याला आवश्यक आहे. तर बघा आता सर्वोच्च न्यायालयाचा निकाल काय दिला, की जम्मू काश्मीरला सार्वभौमत्व नव्हते. आधीच जर बघितलं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं, की 370 हे रद्द करू शकतो आपण. तर का? कारण की जम्मू काश्मीरला सार्वभौमत्व नव्हते. कारण की अनुच्छेद 370 ऑब्लिक 1 मध्ये जर बघितलं तर उपकलम 1 मध्ये जर बघितलं राज्यघटनेच्या अनुच्छेद 1 हा कोणत्याही सुधारणाशिवाय लागू केला आहे. आणि त्यासोबत जर बघितलं तर जम्मू काश्मीर हे भाग 3 राज्य म्हणून सूचीबद्ध करण्यात आले होते. तर जम्मू काश्मीरला असं काही सार्वभौमत्व नव्हते. ओके. तर जम्मू काश्मीर राज्यघटनेच्या कलम 3 मध्ये जे काय आहे, कलम 3 मध्ये स्पष्टपणे नमूद केले होते, की जम्मू काश्मीर राज्य हे भारताच्या संघराज्याचा एक काय अविभाज्य भाग आहे. असं काही पूर्ण सार्वभौमत्व नाही आहे, असं पहिले पण आधी सांगितलं 370 उपकलम 1 मध्ये. तर तसेच जम्मू काश्मीर राज्यघटनेच्या कलम 147 ने कलम 3 मध्ये कोणत्याही सुधारणा करण्यास मनाई केलेली आहे. ओके. अशा प्रकारे भारतीय राज्यघटना ही जम्मू काश्मीरचा सर्वोच्च प्रशासकीय दस्तावेज बनला आहे. आता जम्मू काश्मीरची स्वतःची राज्यघटना नसता. ओके. जम्मू काश्मीरच्या जर बघितलं तर राज्यघटनेच्या प्रस्तावनामध्ये पण बघितलं, की सार्वभौमत्वाचे जे काय इथे तुम्हाला बघायला मिळत नाही. इथे अनुपस्थित इथे सार्वभौमत्व. ओके. म्हणजेच आधीपासूनच जम्मू काश्मीरला एक 370 उपकलम 1 नुसार भारतीय संघराज्याचा अविभाज्य भाग होता. ते केव्हाही रद्द करता येत होतं. ओके. तर पुढे जर बघितलं तर आपल्याला बघायला मिळेल यामध्ये काही महत्त्वाचे पॉईंट. तर बघा, या आदेशानुसार 370 पूर्णतः रद्द करण्यात आले नसून त्यामधील काय सुधारणा रद्द करण्यात आलेल्या आहे. मग तुम्हाला सरळ विचारू शकता की खालीलपैकी जम्मू काश्मीर दर्जा हटवलेला आहे, त्यासाठी 370 एक कलम पूर्णतः रद्द करण्यात आलेला आहे. पूर्णतः रद्द झाले का ते कलम? नाही. त्यामधील काही तरतुदी जे काही सुधारणा करून करण्यात आलेल्या आहे रद्द. ओके. तर जम्मू काश्मीर पुनर्रचना कायदा 2019 द्वारे जम्मू काश्मीर राज्याची जम्मू काश्मीर आणि लडाख या 2 केंद्रशासित प्रदेशाची काय विभागणी केली होती. ओके. तर यामध्ये जर बघितलं आपण तर 370 हे पूर्णतः रद्द झालेले नाही, लक्षात असू द्या मित्रांनो. ओके. आता पुढे जर बघितलं तर इथे काय आहे, यामध्ये म्हटलेलं आहे की जे की मुख्य निवडणूक आयुक्त आहेत. ओके. CEC त्यानंतर EC यांची नियुक्ती सेवानिवृत्ती कार्यकाळ अधिनियम 2023 हे यामध्ये मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्ताबद्दल जे काही विधेयक आहे यांची नियुक्ती कशा पद्धतीने व्हायला पाहिजे, कोणी करायला पाहिजे याबद्दल विधेयक आहे. तर हा कायदा मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्त यांची नियुक्ती प्रक्रियेची रूपरेषा आहे. तर 2023 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की यांची नियुक्ती कशा पद्धतीने व्हायला हवी. तर चीफ इलेक्शन कमिशनर आणि इलेक्शन जे काही कमिशनर आहेत तर या नियुक्तीवर सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश काय आहे मग बघा आता. बरनवाल विरुद्ध युनियन ऑफ इंडिया या खटल्यामध्ये 2023च्या सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की न्यायमूर्ती KM जोसेफ यांच्या नेतृत्वाखाली 5 सदस्यीय खंडपीठाने निकाल देण्यात आला. तर राज्यघटनेच्या अनुच्छेद 142 अंतर्गत या अधिकाराचा वापर केला आणि चीफ इलेक्शन कमिशन आणि इलेक्शन कमिशनची नियुक्ती कोण करणार, तर पंतप्रधान, त्यासोबत एक विरोधी पक्ष नेता आणि सरन्यायाधीश यांचं एक प्रकारचं काय निवड समिती असेल. या निवड समितीच्या शिफारसीनुसार हे शिफारस राष्ट्रपतींना करतील आणि त्यानुसार चीफ इलेक्शन कमिशन आणि इतर इलेक्शन कमिशनरची नियुक्ती करण्यात येईल. तर सिम्पली असं लक्षात ठेवा की महत्त्वपूर्ण GSच्या पॉईंट ऑफ येऊ शकते की चीफ इलेक्शन कमिशनची जे काही राज्यघटनेच्या अनुच्छेद 142 अंतर्गत अधिकाराचा वापर करून एक निवड समितीमध्ये कोण कोण आहेत ते पंतप्रधान, एक विरोधी पक्षनेता आणि सरन्यायाधीश यांची निवड समिती असेल आणि ही निवड समिती शिफारस करेल कोणाला, तर राष्ट्रपतीला, आणि तेव्हा राष्ट्रपती यांची नियुक्ती करणार आहे. ओके. तर बघा आता तर समोर कायद्यामध्ये काय महत्त्वाच्या तरतुदी आहेत बघा आता. तर नियुक्ती प्रक्रिया जर बघितली आता पुन्हा आपण एकदा बघू. निवड समितीच्या शिफारशीनुसार इलेक्शन कमिशन, चीफ इलेक्शन कमिशन यांची नियुक्ती होईल तर राष्ट्रपतीद्वारे केली जाईल. तर निवड समितीमध्ये पंतप्रधान बघितला आपण, एक केंद्रीय कॅबिनेट मंत्री आणि त्यासोबत लोकसभेतील सर्व मोठे विरोधी पक्षाचे नेते आणि त्यासोबत जर बघितलं तर चीफ इलेक्शन कमिशनर, त्या सरन्यायाधीश त्यामध्ये. ओके. तर या समितीमध्ये जर बघितलं तर ही समिती जी काही निवड करणार आहे या समितीमध्ये एखादी सदस्यांची त्यामध्ये जागा रिक्त जर असेल तर त्यांची जी काही शिफारस आहे हे वैध ठरणार.
म्हणजे असं काही नाही की अवैध ठरणार की किंवा निवड समितीमध्ये एखादा सदस्य गैरहजर असले. गैरहजरचं काही घेणं देणं नाही. फक्त एवढं की निवड त्यांच्यानुसारच राष्ट्रपतींना शिफारस करून होईल. ओके. बाकी महत्त्वाची बाब काही वाटली नाही. तर महत्त्वपूर्ण जीएसचा पॉईंट होता यामध्ये. ओके. तर बघा आता संसद भवनाशी संदर्भात जर बघितलं आपण आता, तर संसदेतील घुसखोरी. आता जे की 31 डिसेंबर 2023 मध्ये 2 आरोपी संसदेच्या आत आले आणि त्यांनी या 2 आरोपींनी संसदेच्या बाहेर धुराची लोट पसरवून काय घोषणाबाजी केली. आता हे जर बघितलं तर हे एंट्री करण्यामध्ये कोणाचा हात असेल तर बीजेपी खासदारांनी काय दिलेल्या एक पास त्यांच्यामार्फत हे आले आणि याच्याबद्दल जर बघितलं मग हे संसदेबद्दल जी काही सुरक्षा आहे, या संसदेबद्दलची जी काही घुसखोरी झालेली आहे याबद्दल अनिश दयाल सिंग समिती हे प्रकरणाची काय चौकशी करण्यासाठी आलेले आहे, जे की CRPFचे काय महासंचालक आहे. ओके. तर पुढे मग जर बघितलं आपण महत्त्वाचा पूर्ण पॉईंट जर बघितले यामध्ये, तर संसद भवनाची सुरक्षा रचना कशी आहे. तर बघा संसद भवनामध्ये जर तुम्ही एंट्री करत असाल तुमचे सामान तपासले जाईल, तुमच्याजवळ असेल जे त्यामध्ये त्या सामानांना स्कॅन करण्यात येईल. ओके. त्यासोबत हे सर्व काही दिल्ली पोलिसांची जबाबदारी आहे. त्यासोबत CRPF एक सशस्त्र घटक. ओके. आणि पुढे जर बघितलं आपण राज्यसभा आणि लोकसभा हे जे काही 2 सभागृह आहे, यांची एक स्वतःची सुरक्षा सेवा असते. त्याला पार्लमेंटरी सिक्युरिटी सर्व्हिस असे म्हटले जाते आणि संसद सुरक्षा सेवा 2009 मध्ये हे अस्तित्वात आली आहे. ओके. तर अशा पद्धतीने हे संसद सुरक्षेबद्दल आहे. तर समिती कोणती आहे संसद सुरक्षेच्या बाबतीत हे जे प्रकरण झालं होतं, तर अनिश दयाल सिंग समिती हे लक्षात असू द्या संसदेच्या घुसखोरीबद्दल चौकशीसाठी. ओके. तर आता जम्मू काश्मीर पुदुच्चेरीमधील महिलांना आरक्षणासाठी विधेयक मंजूर झालेलं आहे. तर डिसेंबर 2023 मध्ये संसदेने 106वी घटनादुरुस्ती कायदा 2023 च्या तरतुदीचा विस्तार करण्यासाठी 2 विधेयकं मंजूर केलेली आहे. 106वी घटनादुरुस्तीचा विस्तार करण्यासाठी. तर ही विधेयकं जर बघितलं तर या विधेयकानुसार पुदुच्चेरी आणि जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशामध्ये राज्य विधानसभेमध्ये महिलांसाठी 33% आरक्षण देण्याची तरतूद आहे. ओके. तर हे महत्त्वपूर्ण आहे. तर बघा आता 5 राज्याच्या निवडणुका झाल्या होत्या. तर मग काय वाचावं लागेल आपल्याला? तर निवडणुकीमध्ये जागा तर विचारणार नाही आपल्याला एक्झाममध्ये. तर फक्त एवढं सिम्पली लक्षात ठेवा, की बहुमत कोणत्या-कोणत्या राज्यामध्ये 5 राज्यामध्ये कोणाचं आहे? तर बघा मध्य प्रदेशमध्ये भारतीय जनता पक्षाचे बहुमत 163 जागा टोटल. राजस्थानमध्ये जनता पक्षाचा आहे 115 जागा घेऊन बहुमत आणि छत्तीसगडमध्ये जर बघितलं तर भारतीय जनता पक्षाचा आहे 54 जागा घेऊन आणि तेलंगणामध्ये मात्र राष्ट्रवादी काँग्रेस हे काय भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आहे 64 जागा घेऊन. तर बघा आता हे जागा महत्त्वपूर्ण आहेत. काही महत्त्वपूर्ण मध्य प्रदेशमध्ये 163 जागा बहुमत आहे, हे लक्षात असू द्या. ओके. तर या 5 राज्यामधील जे काही आहे, तर महत्त्वपूर्ण काय आहे, तर की आपल्याला आता नवीन जे काही मुख्यमंत्री आहेत निवड ते बघणं आहे. तर बघा मध्य प्रदेशचे जे काही 19वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेली आहे मोहन यादव यांनी. बघा आता ट्रिकच्या माध्यमातून लक्षात ठेवा, कशा पद्धतीने लक्षात ठेवा. मी थोडंफार सांगण्याचा प्रयत्न करते. तर मोहन यादव, मोहन म्हणजेच काय? मध्य प्रदेश. मध्य प्रदेश म्हणजेच मध. मध जर तुम्ही खाल्लं तर तुम्हाला काय एकदम मनमोहन होऊन जाते. ओके. मध खाल्ल्यामुळे काय मनमोहन होते म्हणजेच मध्य प्रदेश मोहन यादव. ओके. तर हे मध्य प्रदेशचे राज्यपाल जे काय आहे मंगूभाई पटेल. ओके. यांनी काय हे शपथ दिलेली आहे. तर 19वे मुख्यमंत्री आहेत हे मोहन यादव मध्य प्रदेशचे. पुढे जर बघितलं आपण तर भजनलाल शर्मा. आता भजनलाल शर्मा राजस्थान. रानावनात भजन करत फिरायचं म्हणजेच भजनलाल शर्मा 14वे हे राजस्थानचे मुख्यमंत्री आहेत. ओके. राज्यपाल आहे कमलराज मिश्रा. जोड्या लावामध्ये तुम्हाला राज्यसेवेमध्ये पण प्रश्न येऊ शकतो मित्रांनो या कारण की नुकत्याच यांच्या निवडणुका झालेल्या आहे राज्याच्या. तर विष्णुदेव साय. तर छत्तीसगडचे 4थे मुख्यमंत्री आहे विष्णुदेव साय आणि छत्तीसगडचे राज्यपाल विष्णुभूषण हरिचंद. तर विष्णुदेव छत्तीसगडचे. तर गडावर जर बघितलं तर विष्णुदेवाचं रूप धारण करून गडावर आपले शंभू महादेव असतात. तर विष्णुदेव छत्तीसगड. ओके. तर 4थे मुख्यमंत्री अशा पद्धतीने. तर रेवंत रेड्डी जे की तेलंगणाचे द्वितीय मुख्यमंत्री रेवंत रेड्डी ठरलेले आहे. तेथील जे की राज्यपाल जर बघितलं तर सौंदरराजन यांची हे काही तमिळ साहित्य काय ना कॉम्प्लिकेटेड नाव आहेत. तर हे रेवंत रेड्डी हे मुख्यमंत्री झालेले आहे द्वितीय मुख्यमंत्री कुठचे तेलंगणाचे आणि तेलंगणामधील आपण आत्ताच बघितलेली न्यूज की रैतू बंधू योजना ही यांचा निधी वाटपाची रद्द करण्यात आलेली आहे. ओके. त्यानंतर जर बघितलं आपण तर लाल दुहोमा हे मिझोरमचे काय 6वे मुख्यमंत्री आहे आणि राज्यपाल मिझोरमचा हरिबाबू. ओके. तर हरिबाबूंनी मिझोरमचे जे काय लाल दुहोमा मिझोरमचे 6वे मुख्यमंत्री म्हणून शपथ दिलेली आहे. तर अशा पद्धतीने आपण 5 राज्याचे मुख्यमंत्री बघितलेले आहे. तर आय होप
हे जे काही महत्त्वपूर्ण बाबी आहेत ते आपल्याला क्लिअर झाल्या असेल. आता पुढील महत्त्वपूर्ण न्यूज काय आहे मग बघू आपण. राजकीय व घटनात्मक. तर बघा आता जर बघितलं तर अ, राष्ट्रासमोरील म्हणजेच आपल्या देशासमोरील सामाजिक, आर्थिक आणि तांत्रिक आव्हानं जर असेल, तर या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी थोडंफार काही एक चांगल्या प्रकारचे जे व्यक्तीचे काही आहे सल्ले महत्त्वाचे ठरतात. त्यासाठी नीती आयोगाने काय केलेलं आहे, फेलोशिप मार्गदर्शन तत्त्वानुसार 4 प्रतिष्ठित व्यक्तीची काय फेलोजची काय नियुक्ती केलेली आहे. मग 4 हे फेलोज कोण आहेत आणि काय करणार? तर जे काही आपल्या देशासमोर सामाजिक, आर्थिक काही समस्या असेल, काही आव्हाने असेल, त्यांना तोंड देण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान ठरणार आहे या फेलोजची. तर ते 4 फेलोज कोण आहेत? मग बघा. तर 1 वर्षासाठी या फेलोजची नियुक्ती करण्यात आलेली आहे. हे 4 फेलोज आहेत. त्यामध्ये पहिले जर बघितलं तर 15 वित्त आयोगाचे सदस्य अनूप सिंह. त्यासोबत जर बघितलं तर 1979 चे IAS अधिकारी ओ.पी. अग्रवाल. ओके. त्यासोबत HCLचे सहसंस्थापक अजय चौधरी. त्यानंतर जर बघितलं तर चौथे SV लक्ष्मीकुमार. हे 4 फेलोजची जी काही नियुक्ती नीती आयोगाने केलेली आहे. कशासाठी? की भारतातील जी काही सामाजिक, आर्थिक समस्या या आव्हानांना तोंड द्यावे लागते त्यासाठी मार्गदर्शक आणि एक महत्त्वपूर्ण योगदान ठरतील यांची अशी अपेक्षा करून यांची 4 एक फेलोजची नियुक्ती केलेली आहे. हे 4 फेलोज लक्षात ठेवा. ओके. आता भारतीय वंशाचे समीर शहा यांची BBC बोर्डच्या अध्यक्षपदी नियुक्ती झालेली आहे आणि BBC हे ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन अध्यक्षपदी निवड होणारे भारतीय वंशाचे व्यक्ती आहेत आणि हे जर बघितलं तर समीर शहा हे संभाजीनगर येथे त्यांचा जन्म झालेला आहे. म्हणजेच भारतीय 1960 मध्ये ब्रिटनमध्ये स्थायिक झाले होते. तर BBCमध्ये कोण आहेत? तर आपले समीर शहा. आता बघा महत्त्वपूर्ण व्यक्ती आहेत जे की अतिशय महत्त्वपूर्ण आहेत. न्यायाधीश एम. फातिमा बीबी. भारतीय सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश एम. फातिमा बीबी. ओके. तर केरळमध्ये यांचे निधन झालेले आहे. ते 96 वर्षाच्या होत्या. ओके. यांचा जीवन परिचय जर बघितलं, फातिमा बीबीचा जन्म जर बघितलं तर 1927 केरळमधील पठाणमथिटा येथे झालेला आहे. हे महत्त्वपूर्ण नाही. तर बघा, तर 96 वर्षाच्या वेळेस त्यांचं निधन झालेलं आहे. 96 वर्षाच्या होत्या ते. हे महत्त्वपूर्ण आहे. तर रसायनशास्त्रातील त्यांनी पदवी पण घेतली होती. ओके. त्यासोबत लॉ कॉलेजमधून लॉची पदवी पण घेतलेली आहे त्यांनी. ओके. त्यानंतर जर बघितलं तर त्या पुढील महत्त्वपूर्ण बाबी येतात ते तुम्ही बाकी तर तुम्ही बघा वाचायची की नाही. पण महत्त्वपूर्ण बाबी येतात 6 ऑक्टोबर 1989 ते 29 एप्रिल 1992 या दरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश होत्या ते. ओके. 89 ते 92 मध्ये. तर भारताच्या नव्हे तर ते आशियाई देशाच्या सर्वोच्च न्यायालयातील पहिल्या महिला न्यायाधीश ठरलेल्या आहे आशियाई देशाच्या. ओके. तर सर्वोच्च न्यायालयातून निवृत्ती झाली. तर झाल्यानंतर त्यांनी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे ते सदस्य ठरलेले आहे 1993च्या. मग राष्ट्रीय मानवाधिकाराच्या आयोगाचे ते अध्यक्ष होते का? नाही, सदस्य होत्या. लक्षात असू द्या, सदस्य होत्या. ओके. त्यासोबत जर बघितलं तर जानेवारी 1997 ते 2001 कालावधीत तामिळनाडूचे राज्यपाल ही म्हणून त्यांनी कार्य केलेले आहे. तर तामिळनाडूच्या पहिल्या राज्यपाल म्हणून पण हे त्यांनी कार्य केलेलं आहे. तर आय होप ह्या सर्व बाबी तुमच्या या परिक्रमामधील राज्यघटना आणि घटनात्मक या बाबी पूर्ण क्लिअर झालेल्या आहे. आता पुढील आपण टॉपिक बघूया आर्थिक येते की काय आहे. तर ते आपण घेऊया पुढील नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि प्रत्येक बाबी तुमच्या समोरून प्रत्येक न्यूज गेलेली आहे. राजकीय घटनात्मक हे जानेवारी 2024चे जे काय परिक्रमा मॅगझिन आहे. ओके. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जर फर्स्ट टाईम आपल्या यूट्यूब चॅनलला भेट देत असाल मित्रांनो तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून तुमच्या प्रतिक्रिया द्या. आणि जर बघितलं तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ.